आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीने लढवायच्या की स्वबळावर या संदर्भातील निर्णय उद्या मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत दिली. पाहूया. आदरणीय सामंत साहेब, उदय सामंत साहेब या ठिकाणी आलेले होते. त्यांच्याशी आमच्या सर्वांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये असा निर्णय करण्यात आला की उद्या आम्ही भाजपचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊ आणि त्याच्यामधून महायुती जिल्ह्यामध्ये होणार की नाही ही भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये आम्हालासुद्धा निवडणुकीची तयारी करायला लागेल आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आणि त्यांचे अर्ज मागवून ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये जरी निवडणुका लढवण्याची आमचा सगळ्यांचा विचार असला तरी दोन्हीकडून त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने अधिकचा वेळ होऊ नये म्हणून उद्या मुंबईला वरिष्ठ भाजपच्या नेत्यांची भेट घेण्याचं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये आदरणीय निलेशजी असतील, उदय सामंत साहेब असतील, मी असेल आणि जे कोणी नेते उपलब्ध असतील मुंबई त्यांना घेऊन आम्ही ही भेट घेऊ. महायुतीतर्फे आग्रहीचा प्रश्न नाही. महायुतीमध्ये सर्व निवडणुका लढवण्याचा ते पूर्वीच निश्चित झालेलं होतं राज्याच्या स्तरावर आणि त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातली बोलणी तरी झाली पाहिजे. नाहीतर मग खूप उशीर झाला तर मग आमचेसुद्धा उमेदवार आम्हाला मिळताना अवघड होतं. त्याच्यामुळे इतर प्रक्रिया सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जोपर्यंत हे करताना या ठिकाणी भाजपला सीट सुटतील त्या मग सीट आम्ही उभ्या नाही करणार. युती झाल्या ह्याच्यावर असं आग्रह नाही आहे. वाटाघाटीमध्ये जे काय ठरेल ते त्याच्यामुळे आम्ही हे जे दोन्ही मतदारसंघ आहेत तिथं निलेशजी आहेत, मी आहे, तर त्या ठिकाणी आम्हीसुद्धा आमची भूमिका फ्लेक्झिबल ठेवलेली आहे. शेवटी राज्यामध्ये युती आहे ती आपल्या जिल्ह्यात झाली पाहिजे हीच भूमिका आमच्या दोघांची आहे. पण आपला मी बघा शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. ते घेतलं म्हणजे आम्हाला शेवटी आम्हाला आमची यंत्रणा लाभवायला लागेल ना. निवडणुका आहेत शेवटी त्या निवडणुका तेवढ्या सिरियसली घेतल्या पाहिजे आणि ते जिंकल्यासुद्धा पाहिजे. तुमच्या मुंबई त्याच्यानंतर शेवटी असं आहे की महायुती राज्यामध्ये असल्यानंतर जिल्ह्यामध्ये स्वतः असावी अशी आम्ही भूमिका सुरुवातीपासून मांडतो. मी मानतो, दिनेशजी सुद्धा मांडत आहे. त्यानंतर आम्ही राणेसाहेबांची सुद्धा भेट घेणार आहे. स्वतंत्र आहे बघा, जिल्हा परिषद अध्यक्ष कोण व्हायच्याबद्दल काय आम्ही आग्रही भूमिका अशी मांडलेली नाही की आमचा अध्यक्ष असावा. शेवटी दोघांनी मिळून एकत्र मिळून ठरवायचं. नगरपालिकांचे सुद्धा नगराध्यक्ष कोण उभे राहावं हे परस्पर सामंजस्याने ठरू शकतं, परंतु बोलणी तर झाली पाहिजे. सामोपचाराची भूमिका माझी दर इलेक्शनमध्ये राहते. सावंतवाडी शहरात जीवनापूर्वी का बोलूया ते त्यांचा होता. इथं आमचा नगराध्यक्ष निवडून आला होता. पोटनिवडणुकीमध्ये संजू परब निवडून आले. दोघे जण आता